आपल्याकडे एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतरच दुरुस्ती केली जाते. आता नाशिकमधील ही घटना आहे आणि अक्षरशः एक कुटुंब संपूर्ण संपलेलं आहे. आणि त्यानंतर या विहिरीत जी कार पडली होती, अक्षरशः 9 जणांचा मृत्यू झाला. परंतु ते कुठे चालले होते ते या घटनेत पहा. त्याचबरोबर जेव्हा ही घटना घडली त्यानंतर विहीर बुजवण्यात आली. म्हणजे विहीर इतकी धोकादायक होती की याचा विचार तुम्ही केला नसेल. ते व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे नक्की पाहू शकता की नक्की घटना कशी घडलेली आहे आणि ही विहीर किती धोकादायक होती. तरी तिथे कुठलेही बॅरिकेड लावण्यात आलेले नव्हते. आणि इथं बघू शकता की या कारला जो आहे त्या कारचा मार्ग कशा प्रकारे होता. रस्ता संपल्याबरोबरच ती विहीर मधोमधच होती आणि अक्षरशः त्या विहिरीमध्ये ती कार कोसळलेली आहे आणि रात्रीच्या वेळी हा अपघात झालेला आहे. इथं विहीर पाहू शकता आणि मुख्य रस्ता तुम्ही इथं पाहू शकता. आणि त्यानंतर अशा प्रकारे भीषण अपघात घडला. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहरात शुक्रवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना घडलेली आहे. गेट टुगेदरला गेलेल्या कुटुंबाचा थरकाप उडवणारा शेवट झालेला आहे. दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 9 जणांचा करुण अंत झालेला आहे. यात 6 मुलांचा समावेश आहे. कुटुंबाची कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळून हा अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात कारमधील सर्व 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी तालुका आणि इंदोरे गावात शोककळा पसरलेली आहे. मिळालेली माहिती अशी होती की दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील रहिवासी असलेले दरगोडे कुटुंब शुक्रवारी दिंडोरी शहरातील खाजगी क्लासेसच्या गेट टुगेदरच्या पार्टीला आलं होतं. या ठिकाणी गेट टुगेदरची पार्टी आटोपून घरी दरगोडे कुटुंब इर्टिगा कारने आपल्या घरी जात होता. दरम्यान शिवाजीनगर परिसरातून जात असताना त्यांची कार राजेंद्र राजे यांच्या विहिरीत जाऊन कोसळली. यात विद्यार्थी आणि पालक असे एकूण 9 जणांचा मृत्यू झालेला आहे. दिंडोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात शुक्रवारी रात्री 10 ते 10:30च्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळताच दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र विहिरीत अंधार आणि खोल पाणी होतं, त्यामुळे बचावकार्य अडचणीत आलं. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही हायड्रा क्रेन आणि गावातील पोहणाऱ्या व्यक्तींना बोलावून बचावकार्य केलं. रात्री 12:15च्या सुमारास क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली. यात 9 जणांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झालेलं आहे आणि अक्षरशः यानंतर ती विहीर बुजवण्यात आलेली आहे. रेश्मा सुनील दरगुडे, आशा अनिल दरगुडे, तर खुशी सृष्टी अनिल दरगुडे, श्रेयस अनिल, राखी सुनील दरगुडे, श्रावणी, त्यानंतर समृद्धी माधुरी सुनील, असा या सर्वांचा एकाच कुटुंबातील सर्वांचा मृत्यू झालेला आहे. सर्व मृत नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील रहिवासी होते. सदरची गाडी आणि सर्व मृतदेह लोकांच्या मदतीने विहिरीच्या बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दिंडोरी येथे आणण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई केली जात आहे. गेट टुगेदरला गेलेल्या एकाच कुटुंबातील 9 जणांचा अशा प्रकारे अंत झाल्याने सर्व महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. खूपच भयंकर अशी घटना घडलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.